वाव, काय भारी आणि सुंदर असं हे कमळ दिसत आहे. सध्या खूपच डिमांडिंग असं डायमंड वर्क केलेलं ही सुंदर अशी सजावट पाहून असं वाटतं की देवी जणू आपल्या समोरच आपल्यालाच पाहत आहे की काय. हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश. तर आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या अशा एकमेव दुकानामध्ये, जिथे तुम्हाला धार्मिक विधीसाठी तसेच मार्गशीर्षातला गुरुवारसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच दुकानात मिळून जातील. तेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धार्मिक महत्त्व असणाऱ्या अशा काही गोष्टींबद्दल माहिती देणार आहे, जी आपल्याला ह्यापूर्वी कधीच माहीत नव्हती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता मी पोचलेली आहे मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी या रेल्वे स्थानकावर, आणि इथून अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरच आपलं हे दुकान आहे. तर त्यासाठी तुम्ही मधल्या ब्रिजने किंवा CSTला जाण्यासाठी जो शेवटचा ब्रिज आहे तिथून देखील जाऊ शकता. तर ह्या ठिकाणी मी CSTला जाण्यासाठीचा जो शेवटचा ब्रिज आहे तिकडून मी बाहेर पडलेली आहे, आणि इथून आता आपण सरळ सरळ जाणार आहोत. समोरच तुम्हाला ही मॅग्नम नावाची मोठी बिल्डिंग दिसणार आहे. तर त्याच दिशेने तुम्हाला सरळ सरळ असं जायचं आहे. सरळ सरळ चालत आल्यावर ना तुम्हाला उजवीकडे इथे लालबाग पोलीस चौकी म्हणजेच काळा चौकी पोलीस स्टेशन दिसेल. तर इथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. आणि जर तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदाच येत असेल ह्या ठिकाणी, तर तुम्ही डायरेक्ट टॅक्सी करू शकता, किंवा तुम्ही कोणालाही जर विचारलं की गणेश टॉकीज कुठे आहे, तर ते तुम्हाला सांगतील. गणेश टॉकीजच्या इथे तुम्ही पोचल्यावर रस्ता क्रॉस केला ना तर सरळ जायचं आहे, आणि समोरच तुम्हाला इकडे जे आहे ना माझघर नावाचं एक फेमस हॉटेल दिसेल. तर तिथूनच सरळ अवघ्या 2 मिनिटावरच आपलं हे ठिकाण आहे. इथे जे तुम्ही बघू शकता तर हे आहे गुरुकृपा सारी सेंटर. हे पण त्यांचंच दुकान आहे, आणि मागे जे आहे गणेश गल्ली लिहिलेलं आहे ना, तर तिथून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे, आणि साड्यांच्या दुकानाच्या बाजूलाच त्यांचं आध्यात्मिक वस्तू भंडाराचं दुकान आहे. आणि हे बघा, वाव, किती सुंदर असं हे कमळ आहे नाही का? आणि त्याच्या पाकळ्या पण किती छान अशा दिसत आहेत. हुबेहूब अगदी खरं खुरं कमळ आहे की काय असा भास होतो. बाजारात बऱ्याच प्रकारचे कमळाचे आसन आहे, पण हे एकदमच वेगळं आणि युनिक असं आसन आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ह्या कमळामध्ये ना कलश ठेवण्यासाठी पुरेपूर अशी भरपूर अशी जागा देखील आहे. त्यामुळे तुमचा कलश कितीही छोटा किंवा मोठा असला ना तरी तो व्यवस्थित असा बसला जाईल. तसेच हा जो कमळ आहे ना तो फायबरपासून बनलेला आहे, त्यामुळे तुम्ही हा स्वच्छ ओला कापडाने किंवा सुक्या कापडाने देखील पुसू शकता. तुम्ही हे कमळचं जे आसन आहे ना ते चौरंगावर ठेवू शकता. त्यावर व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे कलश ठेवायचा, आणि त्यावर मग नारळ ठेवून तुम्ही देवीचं मुकुट लावू शकता. सोबतच तुम्ही इथे बघू शकता की इकडे छान असं हे अष्टदल कलश आहे, आणि ह्याच्यावर किती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. तसेच ह्यावर 8 लक्ष्मी कोरलेल्या आहेत, म्हणून ह्याचं नाव अष्टदल कलश आहे. ह्या कलशमध्ये ना तुम्हाला 2 साईज मिळून जातील. एक जी कमळावर ठेवलेली आहे ती, आणि इकडे एक खाली बघितलं तर एक छोटीशी अशी साईज आहे. असे 2 साईज ह्यामध्ये उपलब्ध आहे. तसंच इथे तुम्ही जर बघितलं तर अष्टदल कलशच्या व्यतिरिक्त इथे अजून वेगवेगळ्या नक्षी काम केलेले सुद्धा कलश उपलब्ध आहे, आणि ह्यामध्ये सुद्धा साईज उपलब्ध असणार आहे. इथे बघा, इकडे आपण जे प्लेन कलश वापरतो ते सुद्धा यांच्याकडे आहे. दुकानाचा ॲड्रेस मी शेवटला दिलेला आहे. तुम्ही नक्की ह्या दुकानाला व्हिजिट करा, किंवा ह्यावर जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकता. तर ह्यांच्याकडे ना देवपूजेला लागणारं सगळं साहित्य तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही व्हॉट्सअपवर तर ऑर्डर करू शकताच, पण मी तर म्हणेल तुम्ही एकदा ह्यांच्या दुकानाला देखील अवश्य भेट द्या, जेणेकरून तुम्हाला अजून काय काय आहे ते बघायला मिळेल. तसेच ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे धूप सुद्धा उपलब्ध आहेत, आणि ह्यांच्याकडे ना तुम्हाला खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे देखील पाहायला मिळतील. आणि सध्या जसं ट्रेंडिंगमध्ये अंबाबाईचे मुकुट आहेत,
ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तसेच एकविरा आईचे स्वरूप असलेले मुखवटे, सोबतच छान असं डायमंड वर्क केलेले मुखवटे, फायबरचे मुखवटे सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि प्रत्येक मुकुट इतकं छान आहे ना की असं बघितल्यावर वाटतं जणू देवीचं जिवंत स्वरूपच आपल्यासमोर उभं आहे की काय. आणि मुकुटांची फिनिशिंग इतकी छान आहे ना की ह्यामुळेच मुकुटाला एक जिवंतपणा येतो. असे हे मुकुट आहे ना अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे मिळून जातील. आणि ह्यांच्याकडे ना प्लेन मुकुट सुद्धा मिळून जातील, म्हणजे त्याच्यावर कसलंच असं डायमंड वर्क किंवा काही केलेलं नाहीये. तुम्ही स्वतः तुमच्या मुखवट्याला छान असं सजवू शकता. किंवा जर तुम्हाला असं पूर्ण सजवलेलं मुकुट जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये डायमंड वर्क केलेलं आहे, कानातले नथ सगळं असं परिधान केलेलं देवीचं स्वरूप असलेले मुखवटे सुद्धा मिळून जातील. तसेच जर तुम्हाला आहे ना देवीची बॉडी हवी असेल तर ती देखील मिळून जाईल. ह्यामध्ये ना वेगवेगळे साईज उपलब्ध आहेत. तर तुम्हाला जी साईजची बॉडी हवी असेल, तुमच्या मुखवट्याला शोभेल अशी साईजची बॉडी तुम्ही खरेदी करू शकता. आणि तुम्ही जर बघितलं ना, ह्या बॉडीला अटॅचच कलश देखील दिलेला आहे. तर तुम्हाला डायरेक्ट यावर फक्त नारळ आणि देवीचा मुखवटा ठेवायचा आहे. तसेच ह्यांच्याकडे ना देवीच्या साड्या सुद्धा पाहायला मिळतात आणि ह्या वेगवेगळ्या साईज मध्ये आहे आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. हा पहा, हा हिरवा रंग आहे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, हा छान असा पिवळा आणि त्यावर मस्त गुलाबी जरी असलेली साडी आहे ही. हा पहा, देवीचा आवडता असा हा हिरवा रंग. ह्या सगळ्या साड्या ना छान अशा काठपदराच्या आहेत. तसेच यांच्याकडे ना रेडीमेड रांगोळी देखील मिळून जाईल. तसेच यांच्याकडे ना नारळाला लावण्यासाठी छान अशा प्लास्टिकच्या आणि मेटलच्या कड्या देखील उपलब्ध आहेत. आणि हे पहा, इथे तुम्हाला मी दाखवते. तर इकडे छान असं हे कमळ आहे, त्यावर हा कलश आणि कलशवर नारळ ठेवलेला आहे आणि नारळाला ही अशी मेटलची कडी लावलेली आहे. आणि त्यानंतर ह्यावर सुंदर असा हा मुकुट ठेवायचा आहे. वाव, किती छान वाटते ना आपली ही देवीची प्रतिमा. हे सगळं साहित्य आहे ना तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच दुकानात मिळून जाईल. त्यामुळे ना तुम्ही अवघ्या 10 मिनिटातच देवीची तयारी करू शकता. त्यांच्याकडे ना खूप छान अशा देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा उपलब्ध आहेत. मला कोणत्याही धार्मिक विधीसाठी किंवा शुभ कार्यासाठी जे काही साहित्य लागेल ना, ते ह्या दुकानामध्ये तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. तसेच ह्यांच्याकडे ना चौरंगावर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वस्त्र देखील उपलब्ध आहेत. तसेच ह्यांच्याकडे ना सुंदर आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये प्रभावळ देखील मिळून जाईल. तर प्रभावळ म्हणजे काय असतं ना, तर मंदिरात, देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी देवाच्या मूर्तीमागे ठेवली जाणारी अर्धगोलाकार किंवा गोलाकार सजावट, जी साधारण आहे ना वेगवेगळ्या धातूंमध्ये जसं की पित्तळ, तांबा, चांदी किंवा लाकडाची बनवलेली असते. तर अशी ही प्रभावळ आहे ना तुम्ही घरगुती पूजा घरात, देवघर सजावटीसाठी वापरू शकता. तुम्हाला अजून एक मी वेगळी अशी ही गोष्ट दाखवते. तर ह्याचं नाव आहे पांढरीची काठी. आणि ह्या पांढरीच्या काठीचं धार्मिक महत्त्व हे अत्यंत गूढ आणि सात्विक आहे. तर ही अशी सफेद काठी जी आहे ना, ती खूप दुर्मिळ अशी वनस्पती आहे, जी फक्त कोकणातल्या जंगलांमध्येच आढळली जाते. ही पांढरीची काठी शत्रूपासून संरक्षणासाठी नेहमी सोबत ठेवावी. पूर्वी साधू संत, ऋषीमुनी तप साधनेसाठी बसताना आपल्या भोवती ह्या पांढरीची काठीचा कुंपण करत, त्यामुळे त्यांचं संरक्षण होत असे. महिलांनी, ताईंनी ही काठी नेहमी सोबत ठेवावी आपल्या स्वरक्षणासाठी, असं माझं मत आहे. काठी देवघरात ठेवून त्याला हळद कुंकू अगरबत्ती लावून तुमची श्रद्धा असलेल्या देवाचं नाव घ्यायचं आणि मग केव्हाही घराच्या बाहेर जात असताना सोबत घेऊन जायची. तसेच घराच्या संरक्षणासाठी ही काठी तुम्ही देवघरात देखील ठेवू शकता. आणि ह्या काठीचं आणखी एक आश्चर्यजनक गुपित म्हणजे ही पांढरीची काठी पाण्याच्या तळाशी बुडते. अशी ही पांढरीची काठी तुम्ही ह्या दुकानामध्ये आलात ना तर अवश्य खरेदी करा. तसेच ह्यांच्याकडे ना गीर गाईपासून तयार केलेलं धूप देखील मिळतं आणि हे एक नैसर्गिकरित्या तयार केलेलं धूप आहे. हे आहे श्रीयंत्र, जे तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता. इथे मी आहे ना अजून एक वेगळी अशी धूपारती पाहिली. म्हणजे नॉर्मली धूपारती जी असते ती बिना झाकणाची असते,
पण इथे तुम्ही बघू शकता की ह्या धूपारतीला झाकण अटॅच आहे आणि ही पूर्णपणे अशी पितळेची बनवलेली आहे. तर ह्यामध्ये तुम्ही धूप कापूर लावून घेऊ शकता आणि मग त्यावर हे जे झाकण दिलेलं आहे ते झाकण ठेवून बंद करून घ्यायचं. तसेच यांच्याकडे आहे ना, नवरात्रीमध्ये सरस्वती पूजनासाठी लागणारी सरस्वती चिन्हाची पाटी देखील उपलब्ध आहे आणि ह्यामध्ये 2 साईज आहे, एक ही आणि एक ह्यापेक्षा छोटी अशी साईज आहे. तसेच ह्यांच्याकडे आहे ना, आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण घरी ठेवू शकतो त्या देखील उपलब्ध आहेत. ह्यांच्याकडे इतक्या साऱ्या प्रकारचे ऊद म्हणजेच अत्तर देखील मिळून जाईल. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे आम्हाला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.